Good evening, student. Welcome to Sirsagar Digital Smart Coaching. So, actually, in Maharashtra State Board Syllabus 12th Standard, in physics rotational dynamics chapter, we already started. So, in rotational dynamics chapter, circular motion concept we completed. Then, two types of circular motion we completed: uniform circular motion and non-uniform circular motion. Today we will study that is the example related to the circular motion. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या या क्लासमध्ये एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. एक एक्झाम्पल आपण नवीन सिलेबस मध्ये कंटिन्यू या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहे सिलेबस सोबत, त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी घेणार आहोत. तुम्हाला समजण्यासाठी सुद्धा सोपं जाईल. काय क्वेश्चन आहे, सर्वप्रथम मी या ठिकाणी क्वेश्चन रीड करतो आणि त्याचं तुम्हाला मीनिंग सांगतो. अ फॅन इज रोटेटिंग ॲट 90 rpm. It is then switched off. It stopped after 21 revolution. Calculate time taken by to stop, assuming that frictional torque is constant. हा एक क्वेश्चन आहे बा. आता विद्यार्थी मित्रांनो, याचा मीनिंग समजून घ्या. एक फॅन आहे, उन्हाळ्याचे दिवस येतात. फॅन तुम्हाला प्रत्येकाला माहितीच, गोल गोल फिरतो ते सुद्धा माहिती सर्क्युलर मोशन मध्ये. फॅन काय वेळेला कितीच्या स्पीडनं मूव्ह होत आहे, किती रोटेशन करतो, प्रत्येक मिनिटामध्ये त्याचे किती रोटेशन व्हायले तर 90 रोटेशन होत आहे. फॅन किती रोटेशन कंप्लीट करत आहे, प्रत्येक मिनिटामध्ये 90 रोटेशन करत आहे. आता या ठिकाणी त्यानंतर फॅन काय केला, स्विच ऑफ केला, बंद केला. पण तुम्ही कधी पाहिलं का फॅन बंद केला की असा रेस्ट पोझिशनला येतो? म्हणून नाही येत. फॅन बंद केल्यानंतर सुद्धा हा फॅन न थांबता त्याने 21 रिव्हॉल्यूशन कंप्लीट केले आहे, 21 रिव्हॉल्यूशन कंप्लीट केलेले आहे स्विच ऑफ झाल्यानंतर सुद्धा. कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय स्टॉप, म्हणजे आपल्याला त्याने सांगितलेलं आहे की टाइम फाइंड करा. स्विच ऑफ केल्यानंतर फॅन किती वेळानंतर तो स्टॉप होणार आहे, किती वेळानंतर तो थांबणार आहे, ते आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि फ्रिक्शनल टॉर्क जे आहे ते कसं सांगितलेलं आहे, कॉन्स्टंट. सो डियर स्टुडंट, टू सॉल्व न्यूमेरिकल on the basis of the physics, any standard, 9th standard, 10th standard, 11th standard, 12th standard, or any course related to the physics must be keep in your mind. That is the first in solution, first write the given data. विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना ही ट्रिक्स खूप सोपी असते. सर्वप्रथम जे तुम्हाला दिलेला आहे ते गिवन डाटा तयार करायचा, आणि गिवन डाटा तयार केल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व करायला थोडंसं सोपं जातं. हा फॅन सांगितलेला आपल्याला फॅनची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. बघा या ठिकाणी आपल्याला फॅनची किती फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, गिवन डाटा मध्ये आपल्याला फॅनची इनिशियल फ्रिक्वेन्सी म्हणजे n0 न रिप्रेझेंट करतो की 90 rpm एवढी दिलेली आहे, रिव्हॉल्यूशन पर मिनिट. आता when we solve the numerical related to the physics, then it is always converted into the mks unit. So revolution per minute म्हणजे आपल्याला revolution per second करायचं आहे, आणि revolution per second मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 90 म्हणजे मिनिटला ऍक्च्युअली तुम्हाला माहित आहे 1 मिनिट म्हणजे किती सेकंद होतात, 60 सेकंद होतात. तर त्यानुसार आपण 90 डिवाइडेड बाय 60 करता येईल तुम्हाला. हा झाला आरपीएस. आरपीएस म्हणजे रिव्हॉल्यूशन पर सेकंद. हा 0 गेट कॅन्सल झाला. 9/6 जर तुम्ही करून पाहिलं कॅल्क्युलेशन तर हा पूर्णपणे किती होईल, 1.5 रिव्हॉल्यूशन
पर सेकंद किंवा रिव्होल्यूशन पर सेकंद, याला सिम्पली आपण हर्ट्ज असं सुद्धा म्हणतो. हे आपल्याला काय दिलेले आहे, या ठिकाणी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आता बघा आपल्याला या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी ऍक्च्युअली तुम्हाला माहिती आहे फॅन फिरत असताना ऍक्च्युअली एक रोटेशन कंप्लीट करतो, म्हणजे एक रोटेशनची व्हॅल्यू असते अँगलच्या फॉर्म मध्ये 2π म्हणजे 360 बरोबर. आता या ठिकाणी इनिशियल जो आहे तो आपण इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 0 इट इज इक्वल टू 2π n0 असं आपल्याला रिप्रेझेंट करता येतं. याचंच मिनिंग काय होईल, 2π मी ऍज इट इज ठेवतो, n0 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1.5 म्हणजेच या ठिकाणी हा 2π to 1.5 म्हणजे हा किती होतो 3π बरोबर. आणि अँग्युलर इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट असतं रेडियन पर सेकंद. आता पहा आपल्याला या ठिकाणी फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा रिप्रेझेंट करता येईल. फायनल तो रेस्ट पोझिशन मध्ये येणार आहे. रेस्ट पोझिशन मध्ये येणार म्हणजे व्हेलॉसिटी पूर्णपणे काय होणार याची 0 होईल, म्हणून ओमेगा हा मी पूर्णपणे काय घेतो या ठिकाणी 0 या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. आणि शेवटचं म्हणजे आपल्याला जे कॅल्क्युलेट करायचं आहे तो म्हणजे आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणून आपण टी हिअर क्वेश्चन मार्क म्हणजे आपण टी आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा. आता टाइम फाइंड करण्यासाठी सो आपण या ठिकाणी गिवन डाटा नंतर आपल्याला जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले असतात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार. आपल्याकडे थीटाचा फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो. थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट इट इज इक्वल टू 2π कॅपिटल N असा असतो बरोबर. हा 2π मी ऍज इट इज ठेवतो. N म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन. N म्हणजे काय असतो नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन. किती रिव्हॉल्यूशन आले त्या ठिकाणी 21 म्हणजे N ची व्हॅल्यू किती आहे 21 एवढी व्हॅल्यू आहे. म्हणजे 2π into 21 हा किती होईल 42π या फॉर्म मध्ये. याला आपण रेडियन घेतलं तरी चालतं. ही झाली थीटाची व्हॅल्यू. पण आपल्याला फाइंड काय करायचं आहे तर टाइम फाइंड करायचा. आता टाइम फाइंड करण्यासाठी आपण या ठिकाणी सिंपली अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला माहिती आपल्याला. तोच फॉर्म्युला मी या ठिकाणी का यूज करणार आहे कारण या ठिकाणी तुमच्याकडे अँग्युलर व्हेलॉसिटी आहे म्हणून. आपल्याकडे असा सुद्धा फॉर्म्युला आहे पहा. वी हॅव अल्फा इट इज इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम असं सुद्धा घेता येतं. किंवा मी याला असं लिहितो चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी. चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन काय आहे टाइम असं सुद्धा रिप्रेझेंट करता येईल आपल्याला. यालाच मी असं सुद्धा रिप्रेझेंट करूया. चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे आपण फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी. असं घेतलं आपण टाइम जसा तसा रिप्रेझेंट करूया. फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे आहे ओमेगा. इनिशियल आहे ओमेगा 0 आणि आपल्याकडे टाइम आहे t. अल्फा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा 0 अपॉन t. पण हा मी फॉर्म्युला जरी यूज केला असला तरी तुमच्या समोर एक क्वेश्चन पडला असेल की अल्फाची तर व्हॅल्यू नाही आपल्याकडे. आता
या ठिकाणी अल्फाची जरी व्हॅल्यू नसली तरी आपण या ठिकाणी परत एक अँग्युलर व्हेलॉसिटीचा अँग्युलर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये कायनेटिमॅटिकल इक्वेशन ऑफ सर्क्युलर मोशन हा कन्सेप्ट केलेला आहे. आणि यामध्ये आपल्याकडे थर्ड कायनेटिमॅटिकल इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as असा या ठिकाणी फॉर्म्युला आहे. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as आहे. v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, u means initial velocity, so a means the simple acceleration and s means the simply displacement. या ठिकाणी फायनल व्हेलॉसिटीला कोणत्या सिम्बॉलने रिप्रेझेंट करतो आपण? ओमेगा. ओमेगा स्क्वेअर लिहा सर्क्युलर मोशन मध्ये. इनिशियल म्हणजे ओमेगा 0 स्क्वेअर टू जसा तसा. ए म्हणजे ऍक्सलरेशन आहे. सर्क्युलर मोशन मध्ये कोणते ऍक्सलरेशन असते? अँग्युलर ऍक्सलरेशन. एस म्हणजे काय? एस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे आणि सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं, त्याला आपण थीटाने रिप्रेझेंट करतो. म्हणजे आपल्याला यावरनं अल्फाचा फॉर्म्युला फाइंड करता येईल. हा ओमेगा स्क्वेअर याला मी इकडे शिफ्ट करतो, प्लस चा काय होईल मायनस ओमेगा स्क्वेअर 0 इट इज इक्वल टू अल्फा थीटा. म्हणजे अल्फाचा फॉर्म्युला होईल ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर 0 डिवाइडेड बाय काय होणार आहे हा 2 थीटा. असा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. ऑल्सो म्हणून मी इथं लिहितो पहा. आता हा फॉर्म्युला तुम्हाला कळाला असेल कसा. काय घेणार होतो आपण? अल्फा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर 0 अपॉन टाइम. आता याला कन्सिडर करा आपण, याला कन्सिडर करा 2. आता तर काही अडचण नाही. अगोदर जो तुमच्या मनामध्ये डाऊट होता की अल्फाची व्हॅल्यू दिलेलीच नाहीये आणि तर फॉर्म्युला कसा लिहिला, तर आपल्याकडे सोल्युशन होतं म्हणून आपण या ठिकाणी फॉर्म्युला लिहिलेला. आता कंपेअर करा 1 आणि 2 फ्रॉम 1 and 2. दोन्ही अल्फाच्या व्हॅल्यूज म्हणून ओमेगा मायनस ओमेगा 0 ऍक्च्युअली हियर नॉट t 2 थीटा. तुमचं लक्ष जात होतं विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही पाहता क्षणी मला कळालेलं आहे. इथे काय आहे 2 थीटा आहे म्हणून या ठिकाणी 2 थीटा आहे. ओमेगा मायनस ओमेगा 0 अपॉन t. दुसरा काय आपल्याकडे ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर 0 अपॉन 2 थीटा. व्हॅल्यू पुट करा. ओमेगा तर 0 आहे. ओमेगा 0 किती आहे आपल्याकडे 3 पाय. टाइम आपल्याला फाइंड करायचा आहे. हा 0 आहे, हा मायनस 3 पाय स्क्वेअर घेता येईल तुम्हाला. हा 2 आहे. थीटाची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 42. त्या मायनस 3 पाय स्क्वेअरला मी मायनस साइन. आता पहा हे मायनस 3 पाय अपॉन टी इथे मायनस साइन. या 3 पाय स्क्वेअरला मी 3 पाय इंटू 3 पाय असं लिहिलं तरी चालतं. आणि हा किती होतो 84 पाय. आता काय होईल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मायनस मायनसच्या व्हॅल्यू काय होतील या ठिकाणी कॅन्सल होतील. म्हणजे मायनस मायनस टर्म काय होणार या ठिकाणी कॅन्सल होणार. त्याच पद्धतीने ही 3 पाय इकडे 3 पाय काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे 1 अपॉन t इज इक्वल टू 3 पाय अपॉन 84 पाय. पाय पाय आल्सो गेट कॅन्सल. रेसिप्रोकल घ्या. रेसिप्रोकल घेतला काय होईल t इज इक्वल टू 84 अपॉन 3 म्हणजे किती होईल हा 84 अपॉन 3 आहे. किती होणार आहे आपला 28 सेकंद. म्हणून आपला टाइम या ठिकाणी आलेला आहे
28 सेकंद म्हणजे फॅन स्विच ऑफ केल्यानंतर 21 रिव्हॉल्युशन होत आहे आणि 28 सेकंद मध्ये हा फॅन काय होतो स्टॉप होतो. या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी हा जो न्यूमरिकल आहे हा सॉल्व्ह